राम बंधू लोणचे आता प्रत्येक जण जिंकेल। अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचं काय होणार याची चर्चा। शरद पवारांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असं अंकुश काकडेंचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांची मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी घेतली भेट। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची विनंती केल्याची सूत्रांची माहिती। तर एनसीपी अध्यक्षपद प्रफुल्ल पटेलांकडे सोपवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा येणार असल्याची सूत्रांची माहिती। अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कोणाला द्यावी यासाठी आज मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यानं पक्षाकडून नावं देण्याची शक्यता। मालाड रेल्वे स्थानकावर शिक्षकाच्या हत्येत वापरण्यात आलेला चिमटा लोहमार्ग पोलिसांनी केला जप्त। आरोपी शिंदेनं चिमटा ब्रिजवरून दिला होता फेकून। जळगावच्या बाजारात सोन्या चांदीच्या दरात ऐतिहासिक भाव। जीएसटीसह सोन्याचा दर 1,82,000 तर चांदी 4,05,000 एकाच दिवसात सोन्यात 14 तर चांदीच्या दरात 24,000ची वाढ। कोणत्याही क्षणी अमेरिका करू शकते इराणवर हल्ला। समुद्रात 10 लढाऊ जहाजं आणि अनेक मिसाईल तैनात। प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनंही केली मोठी तयारी। आयसीसीच्या कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तान नमलं। पीसीबीचा बहिष्काराचा पवित्रा मागे। 2 फेब्रुवारीला श्रीलंकेला पाक संघ रवाना होणार असल्याची सूत्रांची माहिती। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। त्यामुळेच आता अजित पवार यांच्या जाण्यानं त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार। निधनापूर्वी अजित पवारांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळकीची सुरुवात केलेली त्याचं काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। तर अजित पवार यांच्या अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि त्यामुळेच आता अजित पवार यांच्या जाण्यानं त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। निधनापूर्वी अजित पवार यांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळकीची सुरुवात केली होती त्याचं नेमकं काय होणार असे बरेच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेले आहेत, कार्यकर्त्यांना पडलेत। त्यातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना आता उधाण आलंय। बऱ्याच मीटिंग्स आदरणीय दादांबरोबर झाल्या। साहेबांच्या सूचनेप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या विनंतीला सुद्धा धरून आम्ही पण विनंती सारखी करत होतो की दोन्ही पार्टीचं नुकसान होतं, आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बऱ्याच मीटिंग्स झाल्या होत्या आणि दादांची पण संमती त्या सगळ्या बाबतीत मिळालेली होती। आता अलीकडच्या काळात सुद्धा गोविंदबागला मीटिंग झाली, त्याच्यात मला तर प्रदर्शनात पूर्ण त्यांनी त्यावेळी फिरवलं, आता सगळं झालं होतं आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषद सुद्धा घड्याळीवर लढतो आहोत। तुतारीच्या ऐवजी घड्याळीवर लढतो आहोत। हे त्याचंच एक मोठं पाऊल होतं आणि जिल्हा परिषदा झाल्यानंतर काही कायदेशीर बाबी होत्या की खासदार आमदार हे जे काही पदसिद्ध पद आहेत हे जे निवडून आलेले तर ते मर्जिंग होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही कायदेशीर अडचण येऊ नये हा त्यातला महत्वाचा भाग होता। तर सगळं तपासून योग्य ते निर्णय जिल्हा परिषदच्या नंतर होणार होते। मला राहून राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळेला आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा. चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळेस दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही. खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही. ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया. तुम्ही अनेकांनी प्रश्न विचारले आणि प्रत्येकानं मी हेच सांगितलं होतं, वेट अँड वॉच. खरं तर अवघ्या काही कालावधीनंतर ही गोष्ट कशा पद्धतीने पुढे न्यायची याचा दादांचा स्वतःचा प्लॅन तयार होता आणि दादांची ही इच्छा होती. पण आता दादांची ती इच्छा, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुटुंब म्हणून एकत्र यावं, एकत्र काम करावं, ही जी इच्छा होती, ही कशी पुढे न्यायची त्याबद्दल आता आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा, अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली. या विषयावर मी मगाशी म्हणालो की या विषयावरती आता चर्चा करणे योग्य नाही. आत्ता याला काही काळ जावं लागेल. या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे. माननीय शरद पवार साहेबांशी सुद्धा किंवा सुप्रियाताईंशी याच्यावरती आमची अनेकदा चर्चा झालेली आहे. पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. वेळ द्यावा लागेल, थांबावं लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही हे जर खरं असलं तरी झालेला आघात हा असह्य आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पण या चर्चा सुरू असतानाच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना शरद पवारांची राष्ट्रवादी सुनेत्रा पवारांना सामावून घेणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचं नेतृत्व मान्य होईल का, हा सुद्धा मोठा प्रश्न असणार आहे. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात असलेल्या जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे यांना महत्त्वाची पदं मिळणार का, याची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांचं मनोमिलन होईल का, याबाबतही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.